मुलाचं म्हणणं तरी काय, त्या मेंढपाळ बांधवाचं म्हणणं, त्याच्या लागलेल्या जखमा तरी बघा, 3 टाके पडले साहेब त्याच्या डोक्यामध्ये, एकाच्या नाकाचं ऑपरेशन आहे. एवढं मारतात, अशा 2 हाताने मारतो तो असा, ए भडव्या ए माय घाला म्हणतो. तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाच असेल, त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढत असताना कुठलीही भीती नाही असं दाखवणं म्हणजे ती वृत्ती, त्या वृत्ती समजून येते. बरोबर आहे. आता समजा एखादा व्हिडिओ काढतोय बाबा, आपला व्हिडिओ काढला जातोय, आपण तिथं स्टॉप व्हायला पाहिजे का नाही? तुम्ही बघा त्या व्हिडिओ मध्ये तो उलटा अंगावर पळपळ जातोय, मारतोय, व्हिडिओ काढतो का माझा आणि शिव्या पण देतोय. विशेष म्हणजे आता आम्ही DYSP साहेबांना दाखवला पण तो व्हिडिओ. असं बीड जिल्ह्यामध्ये 2 मेंढपाळांना मारहाण, अमानुष मारहाण करण्याप्रकरणी या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलं. नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आपल्यासोबत मनीषाताई आहेत, मनीषाताई नेमकं मीनाक्षीताई आहेत, नेमकं काय प्रकरण आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर अशा घटना वारंवार घडत आहेत, परंतु पोलीस प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी घेण्यात येत नाही. हो बरोबर आहे. मी प्रथमतः माझा परिचय देते. मी धनगर समाज अहिल्या महिला आघाडीची प्रदेश सचिव आहे. मीनाक्षी देवकते माझं नाव आहे. आणि धनगर समाजावर वारंवार, म्हणजे धनगर समाजावर म्हणण्यापेक्षा मेंढपाळ समाजावर, बरं का, आमचा मेंढपाळ समाज हा भटकंती करणारा समाज आहे. आणि तो हे गाव ते गाव, दर कोस दर मुक्काम, हे असं त्यांना केल्याशिवाय पर्याय नाही. कारण आमच्या सोबत आमचा एक तर पोट नसतं, तर आमच्या सोबत अनेक मुक्या प्राण्याचे पोट आमच्यावर अवलंबून असतं. आमच्याकडे शेळ्या, मेंढ्या, घोडे, कुत्रे, हे आमचा परिवार आहे. तर तुम्ही कुत्र्याला कुत्र समजत असताना, पण कुत्र्याला आम्ही धनगर समाज देव समजतो. आमचा सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आम्हाला प्रत्येक गावागावात जावं लागतं, फिरावं लागतं. आणि तुम्हाला तर माहितीये की घटनेत पण धनगर समाजाला भटकंती करणारा समाज म्हटलेला आहे. तर जसं जसं आम्ही ज्या ज्या गावात भटकंती करायला जातो, कधी एखादं समाजकंटक, आम्ही आता जातीवर नाव बोलतच नाही, एखादे समाजकंटक काय करतात, आमचं एखादं बोकड उचलून नेतात, आमच्या आया बहिणीला आई माईवर शिव्या देतात. ते जर झालं तर लगेच रस्त्याने चालतात, तर आम्ही गपचूप चालत असतो. चालतात पाठीमागून येतात, आमच्यावर कुऱ्हाडीने हल्ले करतात, कोयत्याने हल्ले करतात. मध्यंतरी गेवराईला झालं, आता मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी गेवराईला झालं की लगेच आता माजलगाव तालुक्यात घारसावळी ह्या वाडीमध्ये, घराटवाडी ह्या वाडीमध्ये ही घटना झाली. काल त्या मुलांना तुम्हाला सांगते 2 मेंढपाळ बांधव होते, त्यांची एक महिला पण त्यांच्या सोबत होती. तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ मध्ये काढ व्हिडिओ माय घाल्या वगैरे अशा गलिच्छ अशा शिव्या दिलेल्या आहेत. जातीवाचक शिव्या देतात, धनगरडे हो म्हणतात. अरे आम्ही धनगर आहोत, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान असतो, आम्हाला पण आमच्या जातीचा अभिमान आहे, पण आम्ही मेंढपाळ आहोत. आमचं काय म्हणतात ना, उदरनिर्वाह करण्याची ती हे आहे, साधन आहे आमचं. आम्ही जर मेंढ्या नाही सांभाळल्या, तुम्ही काय म्हणतात ना, घोडा घासती दोस्ती करेंगा तो खाएंगा क्या, मग आम्ही जर मेंढ्याच नाही सांभाळल्या तर आम्ही खायचं काय? मग तुम्ही जर आमच्यावर, आम्ही तुमच्या गावामध्ये आमच्या मेंढ्याला चारण्यासाठी आल्यावर तुम्ही जर आमचे असे हाल करत असताल, आमच्या आया बहिणीची इज्जत तुम्ही रस्त्याला मांडत असताल, आमच्यावर कुऱ्हाडीनं, काट्यानी, कोयत्यानी वार करत असताल, तर आम्ही करायचं काय साहेब? न्याय कोणाकडे मागायचा? रात्रीपासून ते गावचे आमचे धनगर समाज एवढे सगळे हे माणसं, या महिला बघा, तुम्ही दाखवा कॅमेऱ्यात कॅच करा, ह्या रात्रीपासून पोलीस स्टेशनला जात आहेत. कुणी सुद्धा ह्यांची दखल घ्यायला तयार नाहीये. आता मी सकाळी तुम्हाला सांगते, जेव्हा मला फोन आला तेव्हा मी सकाळी आहे त्या अवस्थेत तिथे आले आणि मी तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती केली की आमच्यावर असा अन्याय झालाय. आणि आता DYSP साहेबाला भेटलो आणि पण मग फोन करून सांगितलं की बाबा आमचं निदान इथं येऊन पंचनामा तर करा. आमच्या मुलाचं म्हणणं तरी काय, त्या मेंढपाळ बांधवाचं म्हणणं, त्याच्या लागलेल्या जखमा तरी बघा, 3 टाके पडले साहेब त्याच्या डोक्यामध्ये, एकाच्या नाकाचं ऑपरेशन आहे. एवढं मारतात, अशा 2 हाताने मारतो तो असा, ए भडव्या ए माय घाला म्हणतो. तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाच असेल, त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढत असताना कुठलीही भीती नाही असं दाखवणं म्हणजे ती वृत्ती, त्या वृत्ती समजून येते. बरोबर आहे. आता समजा एखादा व्हिडिओ काढतोय बाबा, आपला व्हिडिओ काढला जातोय, आपण तिथं स्टॉप व्हायला पाहिजे का नाही? तुम्ही बघा त्या व्हिडिओ मध्ये तो उलटा अंगावर पळपळ जातोय, मारतोय, व्हिडिओ काढतो का माझा आणि शिव्या पण देतोय. विशेष म्हणजे आता आम्ही DYSP साहेबांना दाखवला पण तो व्हिडिओ. असं करू नका. आम्ही काय म्हणतो, आम्ही संत नाही, तो आम्ही खरंच संत नाहीयेत, आम्ही फक्त शांत येत. आम्ही शांत येत तेवढं का आम्हाला शांत राहू द्या. धनगराचं येडं जर शिरलं ना पुन्हा, तर तुम्हाला पळायला जागा पुरायची नाही. आधीच आम्हाला लोक धनगराचे येडे म्हणतात, पण आम्ही आमचं येडं आणि दाखवत नाही येत की आम्ही म्हणतो नको बाबा, आपल्या लोकांच्या गावात जायचे, आपल्याला पोट भरायचे, आपल्या मेंढ्याला जगवायचे. आमच्यासोबत आमच्या छोट्या छोट्या मुली असतात, जवान बायका असतात, आमच्या आया बहिणी असतात. आम्ही दबायचं कारण ते आज विशेष म्हणजे त्यांना मारून मेंढ्याला दगड मारली, माणसाला तर मारलं, पण मेंढ्याला पण दगड मारले. व्यतिरिक्त काय समजा तुम्ही केस केल्यानंतर काही धमक्या येत आहेत का, असं काही सांगण्यात येत आहे का? असं देखील ऐकू भेटते की तुम्ही जर केस केली तर आम्ही वेगळंच काहीतरी कृत्य करू, असं देखील सांग. हो, म्हणजे मला तर काय नाही, मी आता आपल्या बीड मध्ये राहिला आहे,
पण असं ऐकायला आलं की बाबा तुम्ही तिथं गेलात, आम्ही पण आमच्या हातावर कुऱ्हाडीनं मारून घेऊ आणि तुमच्यावर उलटी केस करू. पण हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतः आमच्या मेंढपाळ बांधले ये बाळा, हा हे त्यांचं नातेवाईक आहेत बघा. हे असे जर बघा तुम्ही ह्यांचं बघा, ह्यांच्याकडे हे मेंढ्या पाळणारे, तर शहरात राहणारे तुम्ही, गावात राहणारे तुम्ही, स्वतःला पाटील म्हणणारे तुम्ही, गावचा कारभार हाकणारे, आणि तुम्ही आमच्यासारख्या गोरगरिबावर अन्याय करा, कितपत योग्य आहे ते? अन्याय करू नका. तुमचं आता अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणं झालं सचिनजी पुणकर साहेबांसोबत, काय सांगण्यात आलं, त्यांच्याकडून काय आश्वासन मिळालं? हो, साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्या देखत फोन पण लावला त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला. त्यांना इथं सांगितलं पण की तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आता बघूया, आम्ही सर्वजण, हे माझे सर्व समाज बांधव, ह्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व आपले छोटे छोटे लेकरं बाळ आमच्या मेंढ्या शाळा बांधून येतात. आज ह्या मुलांच्या 60 मेंढ्या बांधून आहेत, कारण मेंढपाळ जे मेंढ्या सांभाळायचे दोन्ही पोरं आतले सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहेत सर. दोघं ऍडमिट आहेत. त्याच्यामुळं आम्ही तर विनंती करतो साहेबांना, तुमच्या माध्यमातून, पत्रकार हे समाजाच्या पाठीचा कणा असतात, आम्ही या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करतो की आमच्या धनगर समाजावर होणारे अन्याय कुठंतरी कमी व्हावेत, कुठंतरी म्हणण्यापेक्षा कमीच व्हावेत, अन्यायच होऊ नये. आणि हे असे लेकरं उन्हातानात हिंडतात. तुमचे लेकरं शिकतात, तुमचे लेकरं युनिव्हर्सिटीला असतात, दिल्लीला असतात, मुंबईला असतात. आमचे लेकरं मेंढ्याच्या महाग असतात. आमचं लेकरू मेंढीच्या महाग पुस्तक घेऊन हिंडतं. तुमचं लेकरू उन्हात हिंडतं का बघा तुम्ही. 2 घंटे उन्हात जाऊन पाठवा तुमच्या लेकराला. आमचं लेकरू 24 तास उन्हात असतं. आमचं लहान रांगतं बाळ सुद्धा रानात असतं. बघा, असतं आम्हाला छप्पर, काहीच नसतो. आमचे सगळे सण रानाईने होतात. गुढीपाडवा हे सगळे सण आम्ही रानात करतो. म्हणूनच आमच्यावर अन्याय होऊ नये. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की ह्या केसमध्ये आम्ही दक्षता करू. नक्कीच आपल्यासोबत दत्ताभाऊ, एकंदरीत पाहायला गेलं तर अशा घटना सातत्यानं घडत आहेत. कुठल्याही प्रकारचं सामाजिक वातावरण बिघडवलं जात आहे, अशा गोष्टी सातत्यानं घडवून कुठेतरी जातीय वाद पसरवण्याचं काम केलं जात आहे. परंतु पाहायला गेलं तर अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल घेत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, पोलीस प्रशासन वेळ ज्या वेळेला काही निर्णय घ्यायचा किंवा पोलीस प्रशासनाकडे ही सगळी मंडळी, मेंढपाळ मंडळी गेली तर त्यांना त्या ठिकाणी थारा दिला जात नाहीये. त्यामुळे मेंढपाळावर अन्यायच होतोय. पोलीस प्रशासन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर त्या ठिकाणी कदाचित हा प्रकार घडणारही नाही. राज्यामध्ये आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती. त्यामुळे ही तर घटना घडलेली मोठी घटना आहे, याच्याबद्दल तर निश्चितपणे आम्हाला दुःखच आहे आमच्या मनामध्ये. परंतु त्याच्यावरती कठोर कारवाई होणं काळाची गरज आहे. आणि दुसरी, मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि वनमंत्र्याकडे मागणी करणार आहे की या ठिकाणी राज्यातल्या मेंढपाळांना शस्त्र परवाने देण्यात यावे. कारण की आपण बघितलं तर प्रत्येक वेळी राज्यात प्रत्येक मेंढपाळावर हल्ला होतोय, बेअनुष्कून मारला जातंय, त्याला विनाकारण मारलं जातंय, कुठं त्यांचं मेंढू उचलून नेलं जातंय, दादागिरी केली जाते. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मेंढपाळांना शस्त्र परवाना देण्यात यावा अशी शासनाकडे मी मागणी निश्चितपणे करेन. या घटनेमध्ये जर पोलीस प्रशासनाकडून ठोस पावले नाही उचलण्यात आली तर पुढचा इशारा कसा असणार आहे, नेमकं आंदोलन कसं छेडण्यात येईल? पुढचा इशारा आम्ही सगळं मिळून आम्ही कलेक्टर ऑफिसवर एक मोर्चा काढणार आहेत आणि शासनाला आम्ही काय आहोत आणि धनगर समाज काय आहे याची ताकद आम्ही निश्चितपणे दाखवून देऊ. आपल्यासोबत गोरखदादा, सुरेशदादा, काय प्रकरण एकंदरीत पाहायला गेलं, तुम्ही आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहात. ज्या मेंढपाळांना मारहाण झाली ते आज हॉस्पिटलमध्ये आहेत. पोलीस प्रशासन कुठलीही ऍक्शन घ्यायला तयार नाही. या घटनेला 24 तास होऊन देखील अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. आता महाराष्ट्राचे कृतज्ञ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही पत्र लिहितो. आता एकच सांगायचंय की जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू. ह्या बीड जिल्ह्यात साहेब, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांना काळे झेंडे दाखवू जर आमची मागणी झाली. आणि माझी आणि एक मागणी आहे, लहू आणि निवृत्ती बिटे यांना शासनानं सुरक्षा पुरवावी आणि त्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीतून 20 लाख रुपये त्यांना खर्च द्यावा. त्यांचं आर्थिक नुकसान खूप जास्त झालेलं आहे, मानसिक बी नुकसान झालंय, आर्थिक नुकसान झालंय. त्यांना आता मेंढ्या त्यांच्या कालपासून उपाशीत, आता किती मेंढ्या मरतात आणि किती जगतात ह्याचा बी अंदाज नाहीये. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना कमीत कमी 20 लाख रुपये द्यावेत. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना आजच्या तारखेत नाही झालं तरी उद्याच्या तारखेत नक्कीच पत्र लिहिणार आहे आणि त्यांना 20 लाख रुपये मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण समाज बांधव जर मेंढा सांभाळणं सोडून दिला तर हे पुन्हा खातील काय? हे महाराष्ट्रात नाही उदारनिर्वाह हे रोजगार करून रानात काम करून जगतील, पण ह्यांना मटणं कुठून भेटतील पुन्हा? याचा विचार ह्या सरकारनं करायला पाहिजे.
आम्ही वेडे समजतो पण हे मटण खाते डाव्यावर बसून. हे सरकारनं विचार करावा. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या जीवावर सरकार झालेलं आहे तुमचं, हे लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं सरकार हे धनगराच्या जीवावरलं सरकार आहे. आम्ही तुम्हाला आता हरू शकत नाहीत, पण विनंती नक्कीच करतो की तुम्ही न्याय द्या या समाजाला. हे समाज भटकती करणारा समाज आहे. मेंढपाळ एकदम गरीब असते, त्याची परिस्थिती अन्यायाविरुद्ध लढण्याची नसती, पण जिथं उभा राहतील, जिथं जिथं समजा वाचा फोडतील तिथं तरी न्याय द्या. बऱ्याच जागेवर अन्याय सहन करून गपची बसणारी जमात आहे आमची, तिला न्याय द्या. आता इथं ह्या लघु आणि निवृत्तीला मुख्यमंत्री सहायता निधीतून 20 लाख रुपये द्यावं, एवढी मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो. की तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. आम्ही संत नाही आहोत, शांत आहोत अशा देखील प्रतिक्रिया समोर आल्या. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, बीड.